Download the Z5 app now. झी मराठीवरील रात्रीच खेळ चाले 2 या मालिकेच्या 1 फेब्रुवारीच्या भागात अण्णांच्या वागण्याची लक्षणे बघता नाना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एकाला घरी बोलावतात. तर इंदूचा उजवा डोळा सकाळपासून फडफडत असल्यामुळे ती अण्णांना बाहेर जाऊ नका असं सांगते. त्यावर अण्णा लक्ष देत नाहीत. इकडे नाना इंदूला पाण्यामध्ये लाटणं ठेवण्यास सांगतात. त्यासाठी ती स्वयंपाकघरामध्ये जाते. तेवढ्या तिथे छाया, दत्ता आणि माधव येतात. त्यानंतर इंदू लाटणं पाण्यात ठेवते. त्यावर छाया असं लाटणं पाण्यात ठेवून अण्णा आले असते तर नेहमीच ठेवलं असतं असं म्हणते आणि अण्णा बाहेर गेलेच नसते असं इंदूला चिडवते. ती पाण्यातलं लाटणं घेऊन पळून जाते. इकडे अण्णा घराकडे येत असताना पाटणकरांनी सांगितलेल्या भविष्याचा विचार करत असतात. तेवढ्यात मागून एका झाडाची फांदी जोरात खाली पडते. ते बघून अण्णा दचकतात आणि इकडे वाड्यामध्ये तुळशीच्या वृंदावनाला अचानक आग लागते. हे पाहून सगळे घाबरतात. रात्री घरी परतल्यावर अण्णा दारू पितात आणि झोपून जातात. मध्यरात्री त्यांना कसला तरी आवाज येतो म्हणून उठून बघतात पण त्यांना कोणी दिसत नाही. असं दोनदा होतं म्हणून ते खाली येतात आणि बाहेर जाऊन बघतात पण कोणीच दिसत नाही. मग आत आल्यावर पांडूला डांबून ठेवलेल्या खोलीतून पांडूचा आवाज येतो. तो त्याला भूक लागली असल्याचं सांगतो. तेव्हा अण्णाला एका बाजूला तातू दिसतो तर एका बाजूला भिवरी दिसते. तातू पांडूला लाडू आणल्याचं सांगतो तर भिवरी मी माझ्या पोराला घेऊन जायला आली आहे असं सांगते. हा प्रकार झाल्यानंतर अण्णा तोंडावर पाणी मारतो. दुसऱ्या दिवशी अण्णा, नेने, वकील आणि गुरव ताक पिण्यासाठी एका झाडाखाली बसले असताना अण्णाला पाटणकर तिकडून जाताना दिसतात. अण्णा त्यांना ते कुठे जात आहेत असं विचारतात. त्यावर पाटणकर फेरफटका मारायला जात असल्याचं सांगतात. अण्णा त्यांना पुढे धरणापर्यंत, मंदिरापर्यंत जाऊन या असं सुचवतात आणि पाटणकर जसे निघून जातात तसं अण्णा संधी साधून शेवंताला भेटण्यासाठी जातात. तिथे ती फुलं तोडत असताना अण्णा ते फुल शेवंताला देतात. ती ते घरी घेऊन जाते आणि तेव्हा ती अण्णांना तुम्ही पाटणकरांनी सांगितलेली भविष्यवाणी ऐकून परत येणार नाही असं वाटलं असल्याचं सांगते. ते ऐकून अण्णा तिथून निघून जातात. तेव्हा शेवंता त्यांना सावकाश जा, काळजी घ्या असं सांगते. अण्णा घरी येताना वाड्याकडे काही वेळ एकटक बघत असतात आणि आज जाताना बाहेर नाना चक्कर येऊन खाली पडतात. त्यांना असं पडलेलं पाहून सगळेच घाबरतात. मात्र अण्णांच्या डोक्यात पाटणकरांची भविष्यवाणी घुमू लागते आणि ते हसतात. पाटणकरांनी सांगितलेले भविष्य खरे ठरणार का? नाना बरे होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा रात्रीच खेळ चाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.